हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। आई होप आप सब ठीक होंगे। तो आज हम बना रहे हैं 3 डिफरेंट टाइप की रेसिपीज़। फ़िश तवा रवा फ्राई, देन फ़िश मसाला तवा फ्राई, देन फ़िश करी। तो आज ये जो रेसिपी है हमने पूरी मराठी में शूट की है। तो आज जो भी अभी आगे का जो रिकॉर्डिंग है वो मराठी में आएगा और बहुत ही सिंपल और इजी टेक्निक से हमने ये बनाया और बहुत ही टेस्टी लगती है। तो ही सुरमा आहे, ताजी आहे ही। ताजी कशी ओळखायची? ताजी म्हणजे ही लाल जास्त असते ना, तेव्हा ताजी राहते. ही पांढरी पडते तर मग ती ताजी नसते, ही शिळी असते ती. ही छान ताजी ताजी आहे आणि हे म्हणजे अशी तुटत नाही आहे. नाही तर इथून असे शिळी असली की हे वेगवेगळे निघते. हे असे वर येतात. हं. ही ताजी आहे. तर आपण आता याचं बनवणार आहे रवा फ्राय. थोडे काही पीस 10 म्हणजे अर्धी रवा फ्राय, म्हणजे याचे 3 भाग करणार आहे 2 किलोचे. करी बनवणार आहे, फिश करी, आणि रवा फ्राय बनवू आणि साधी फ्राय बनवू, मसाले फ्राय. त्यासाठी 2 किलो फिश आहे, हे अद्रक लसूण आहे, ही कोथिंबीर आहे, हे लिंबाचा रस आहे, जिरं याच्यामध्ये घालायचं आहे, हळद, तिखट आणि हे मीठ. लसूण आणि अद्रक, 1 वाटी अद्रक, 1 वाटी लसूण, म्हणजे तुमच्या मापानुसार. मी हे 3 गाठ लसूण घेतला आहे मोठी, आणि त्याला म्हणजे एवढे सारे याला लागेल ना, आणि मग तेवढंच अद्रक घेतलं. म्हणजे जेवढं लसण घ्यायचं सेम प्रमाणात अद्रक घ्यायचं. अद्रक कमी घेतला तरी चालते, पण मी सेम प्रमाणात घेते. आणि हे जे मिश्रण तुम्ही तयार करताय ते 2 किलो फिश साठी करताय. आणि हे आता ह्याच्यामध्ये 2 चम्मच जिरं टाकते. वाटणमध्ये जिरं टाकायचं आहे. हे कोथिंबीर कोथिंबीर टाकायची आणि बारीक पेस्ट करायची त्याची. मसाला वाटून तयार झालेला आहे. आता आपण एका भांड्यामध्ये काढू, कारण की याच्यामध्ये आणखी मसाले टाकायचे आहे. 2 वाटी झालं असेल नाही वाटण तयार पूर्ण? मोठ्या वाटीनी 1 वाटी. मोठ्या वाटी ह्या वाटीनी 1 वाटी तयार झालं. आपण एक्स्ट्रा पण बनवून ठेवू शकतो ना, घरच्या भाजीला पण लागते ना वाटण. लिंबाचा रस तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये घ्या, जेणेकरून ती फिशचे जे पीसेस आहेत त्याच्यामध्ये छान बुडून जातील. लिंबाच्या रसमध्ये फिश डीप करून घ्यायची आहे, अशी बुडून घ्यायची, म्हणजे चारीकडून लागते त्याला. आंबट लिंबाच्या रसात लावला लिंबाचा रस की चांगली वाटते, ती टेस्ट चांगली असते. तुम्ही ताट तिरसं करून ठेवलं आहे. हे रस बाहेर निघाला पाहिजे म्हणून. त्याच्यातल्या ह्या असे पीसेस आहेत ना, हे आपण करीसाठी वापरणार आहे. लावून सगळ्यालाच घ्यायचा आहे मसाला. हा 3 लिंबूचा रस आहे, एवढ्या फिशला लागेल ना. हे आपण इथंच काढूया छोटेवाले पीस. फिश जे आपल्याला करी बनवायची आहे ना, ते आधी. करीसाठी वेगळं, फ्रायसाठी मोठे पीस, करीचे छोटे छोटे पीस. त्यामध्ये आपण डोकं वगैरे पण ठेवू शकतो ना. हे सगळे करीमध्ये टाकले तरी चालते, काही याला लागत नाही फ्राय केले तर. हे सगळे करीचे पीस आहे. करी आपल्याला जास्ती नाही बनवायची आहे, कारण करीपेक्षा आपल्याला फ्राय जास्ती पाहिजे असते. लिंबू नसेल, विनेगर असेल व्हाईटवाला, तो पण चालते. कोकमचं आगळ, ही एवढी करीची झाली. आता हे याच्यातलं हे पाणी आहे ना, हे आपण काढून घेऊ. म्हणजे फिशला पाणी नसायला पाहिजे. पाणी पहिलेच सुटते, आपण धुतलं की नाही तर तेव्हाच पाणी सुटते त्याला. ह्याच्यामध्येच आपण हे सगळे हे जिरंचं काम झालं. हळद घालूया 2 चम्मच. मी 6 चम्मच हे घातले तिखट, मसाला पावडर आणि मीठ. 2 मोठे चम्मच मीठ टाकले. आता ह्याला आपण मिक्स करू. हे सगळं कालवण असं बनवून ठेवायचं. टेस्ट करायचं तुम्हाला किती तिखट मीठ लागते. तर जास्ती पाहिजे असेल तर मग तिखट जास्त टाकायचं, तिखट कमी होते ग.
घरगुती मसाला. घरगुती मसाला, बॅडगी मिरची पावडर. थांब. याचं छान मिक्स झालंय. हे थोडं घट्ट झालंय, हे फिशला लागत नाही म्हणून थोडस तेच फिशचं पाणी नाही निघालं होतं का, ते टाकूया. थोडस लिंबू पण आहे ना त्याच्यामध्ये. आता छान असं पातळ झालं. आता हे आपण त्याला लावायचं. असं असं करून कढईला पण लावून घ्यायचं, पण ते चिपकत नाही कढईला जास्ती. हे लावून अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवायचं. हे करीचे आहे हा पीसेस. लावून घ्यायचं. हे झाली करीसाठी. याला ठेवते आता फ्रीज मध्ये. हा फ्रीज मध्ये ठेव. असं हे आमच्या घरी हा मसाला जास्त आवडते. फिशची बाजूला ठेवून मसालाच खाते. आता हा उरलेला थोडासा करीमध्ये टाकू आपण. झालं. आणि ताजा ताजा करून खायचा. म्हणजे मसाला बनवून ठेवलेला वापरायचा नाही. त्याच्यानी टेस्ट मध्ये फरक पडते, चवीमध्ये फरक पडते. ताजं कोणतेही खाल्लं तर छानच लागते. तर ही झाली. त्याला ठेव थोड्या वेळ, अर्धा तास फ्रीज मध्ये. थांबा पहिले हे टाकू द्या. हे आता करीसाठी करी बनवायची आपल्याला. त्यासाठी थोडं तेल घालते. नॉनव्हेजला कसं थोडस तेल जास्त उस्तच लागते. 2 मोठे चम्मच तेल झालं. हे चांगलं गरम होऊ द्यायचं. आणि इकडे फ्रायसाठी तेल टाकायचं, तवा फ्राय. आता आपण मल्टीटास्किंग करायचंय. फ्राय करून घेऊया तिकडे. हे कलमी, 2 लवंग आणि 1 मोठी विलायची ह्याच्यात घालायची. तेलात घालायची. आणि 2 मीडियम कांदे हे चिरून घेतलेले आहे. हे थोडे कुरकुरीत झाले मग आता कांदे टाकून द्यायचे. शिजू द्यायचं. तेल गरम झालं. आता आपण आता करीसाठी फ्राय करून घेऊ. मीडियम आचवर जास्त होऊ द्यायचं. एकीकडे आता कांदे पण व्यवस्थित करून घ्यायचे. कांदे लवकर व्हावेत म्हणून थोडस मीठ घालायचं. लक्षात ठेवायचं मग भाजीमध्ये कमी घालायचं. असं होतंय. हे रवा फ्राय करण्यासाठी ह्या कपनी 1 कप रवा घेतला आहे चाळून, आणि त्याच्यात अर्धा कप तांदळाचं पीठ मिक्स करणार आहे. आणि त्याच्यात थोडस मीठ, छोटा चम्मच मीठ, अर्धा चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच तिखट घालून घ्यायचं. म्हणजे त्याला टेस्ट चांगली येईल. मीठ टाकून मिक्स करायचं.
ते mix करून ठेवलं. हे घालायचं. याची तळून याची भाजी केली ना, जर करी केली तर फिश करी, ती खूप टेस्टी लागते. हे बघ, असे काढून घ्यायचे. कोणी कोण असे करून घ्यायचे. हा, दिसली का? मसाला उरला होता ना, कमी झालं होते भाजी भाजी तर टाकून द्यावी मला तिखट मिठे टाकायचं त्याच्यात करून. हे थोडं तेल कुठं द्यायचं आहे ह्याला. मग हे मिक्सर जार मध्ये पाणी हे पाणी होतं ना जार मध्ये मसाल्याचं आता तेल फुटायला लागलं ना, उठलं ना, मग त्याच्यात आंबट वगैरे काही टाकायची गरज नाहीये. कोणाला वाटेल आंबट टाकायचं तर चिंचेचा कोळ किंवा टमाटर टाकू शकतो. आता हे पाणी टाकून द्यायचं. थोडं करून घालली. ही वाली ही आपली रवा फ्राय करायची. किती सुंदर गॅस दिसते. ते तसंच होते ते. खाता दिसते ना. नाही. पाहिजे आता. आला स्वाद, आला स्वाद. उकळलं आता ह्याच्यामध्ये हे पीसेस सोडून द्यायचे. जे टाकली ना ते एकदम चुरा होऊन जाते. बरं ती मोकळी आली ती झाली. कोथिंबीर टाकून द्यायची वरून. रवा फ्राय, तवा फ्राय. गॅस बंद करू. हा उकळलं ना तर त्याला जास्त वेळ नाही लागले. काय आता तो फ्राय होतो. तर आपली पहिली डिश तयार आहे, जी मी सर्व केलेली आहे. तवा रवा फ्राय.
आणि खूपच छान, खूपच टेस्टी आणि खूपच कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेली आहे, कारण की याच्यावर जी रवाची कोटिंग आहे ती छान अशी कुरुम कुरुम झालेली आहे. आणि आपली दुसरी डिश पण तयार आहे, फिश करी किंवा फिशची भाजी. ते आता आपण सर्व करून घेऊया. बनवायला अगदी सोपी आणि साधी, पण खायला तेवढीच चविष्ट आहे ही फिश करी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तिसरी आपली डिश आहे मसाला तवा फ्राय, जे की आपण सगळ्यात अगोदर बेसिक जे फ्राय केलेलं होतं तीच एक पद्धत आहे सगळ्याला फ्राय करायची. ती पण आपली तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि घरीही नक्की बनवून बघा. अगदी सोपी आहे ही. आम्ही सुरमई फिशला बनवली आहे. तुम्ही या व्यतिरिक्त दुसरी फिश खात असाल त्यावरही तुम्ही सेम प्रोसिजरनी बनवू शकता. थोडा चवीमध्ये फरक पडतो. सुरमई फिश खायला अगदी टेस्टी असते आणि त्याच्यात काटा नसतो आणि तो टेस्ट त्याचा वेगळाच असतो. त्यामुळे ही आम्हाला सुरमई फिश आवडते. तुम्हाला आणखी दुसरी आवडत असेल तर तुम्ही हीच पद्धत त्यावर पण नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे ट्यून. बाय बाय. टेक केअर. आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.